नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरातील गणेशनगर भागाच्या आडत लाईनमध्ये जो सप्ताह चालू आहे त्या सप्त्याचं दृश्य आपण दाखवणार आहेत। या ठिकाणी देशातल्या विविध ठिकाणातून साधू संत या ठिकाणी आलेले। या ठिकाणी कीर्तन आहे, हरिनाम सप्ताह आहे आणि विविध कार्यक्रम घेऊन पूर्ण सप्ताहामध्ये हजारो कार्यकर्त्याच्या भोजनाची सोय केलेली आहे आणि चूलबंद कार्यक्रम केलेला आहे। हा कार्यक्रम ॲडव्होकेट गजानन चौगुले सरांनी घेतलेला आहे। हा कार्यक्रम बघा पुढं आनंद सोहळा पूर्ण अत्यंत चांगल्या पद्धतीनं साजरा केलेला आपल्याला धाराशिव शहरामध्ये दिसत आहे। आणि खरं म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये एकमेव कार्यक्रम आई वडील जिवंत असताना पहिलाच कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होत असेल। लोक पुण्यतिथ्या करतात आई वडील मेल्यानंतर, पण हा कार्यक्रम आई वडील जिवंत असताना हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। या कार्यक्रमामुळे धाराशिव जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राभरच नाही तर देशभर नाव गेलेलं आहे। आणि असेच कार्यक्रम आई वडील जिवंत असताना सर्व जनतेने घ्यावे, कारण जिवंत असताना आईवडिलांची सेवा करावी, मेल्यानंतर पिंडदान करण्याची गरज नाही, कारण जिवंत असतानाच आईवडिलांना समाधान होईल। अशाप्रमाणे कार्यक्रम या ठिकाणी धाराशिव शहरामध्ये होत आहे। तर असेच कार्यक्रम भावी काळामध्ये सर्व जनतेने करावे आणि योग्य मार्गाला जावे अशीच विनंती या ठिकाणाहून केली जाते। मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार या कार्यक्रमासाठी कमेंट बॉक्समध्ये नोंद करा। हा कार्यक्रम ॲडव्होकेट गजानन चौगुले सरांनी घेतला आहे आणि गजानन चौगुले सरांचा आदर्श तरुण पिढीनं घ्यावा आणि आई वडील जिवंत असताना त्यांची सेवा करावी एवढीच अपेक्षा खडतार प्रवासची आहे। धन्यवाद गणेशनगरकर, धन्यवाद धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र।